आन्सर रायटिंगला सुरुवात करण्या अगोदर आपण पुन्हा एकदा प्रश्न पाहूयात. त्यामध्ये आपण चार गोष्टीवरती मुख्य फोकस असणार आहे की तेथील राजकीय घडामोडी आणि त्यांचा भारतावर होणारा परिणाम आणि त्या संदर्भात उपाययोजना. आता ह्या संदर्भात आपण थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग करूया. आता ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे नक्की काय करायचं, तर मालदीव आणि भारतामधील ज्या काही संबंध आहेत त्या संदर्भात तुम्ही भारताबद्दल आणि मालदीवबद्दल काही वाचलेलं आहे ते आठवतंय का, थोडंसं पाहूयात. ठीक आहे. आता आपण करंटमध्ये आपल्याला न्यूज होती माहीत आहे की आपले पंतप्रधानांनी लक्षद्वीपला भेट दिलेली होती. तर त्यामध्ये बघा थोडीशी न्यूज चालू होती की मालदीवने काहीतरी तिथे तिथला राजकीय गोष्टींचा घडामोडींचा परिणाम थोडासा भारतावरती झालेला होता. त्या संदर्भात आपल्या PM लक्षद्वीपला भेट दिलेली होती. ही सगळी आपल्याला न्यूज आठवती. अजून काय काय आठवतं आहे की मालदीव हा कुठे आहे, तर भारताच्या नैऋत्येला ह्या ठिकाणी इथे असा मालदीव आहे. आपल्या इथे लक्षद्वीप आहे, तिथून थोडंसं खाली मिनिकॉय बेट आहे, त्याच्या खाली मालदीव आहे, हे आपल्याला माहीत आहे. अजून काय माहीत आहे मालदीवबद्दल, तिथे जे काही ऑपरेशन कॅक्टस म्हणा किंवा इंडिया आउट मोहीम थोडीशी चाललेली होती, जे काय आपण न्यूजमध्ये जे वाचत असतो थोडंफार. आता मी हे जे ब्रेनस्टॉर्मिंग केलेलं आहे हे कशाच्या बेसिसवर केलेलं आहे, तर ते मी अगोदरच करून त्यासाठी एक स्मार्ट वर्क सांगते तुम्हाला की इथे बघा, इथे मी ज्या काही आधी नोट्स काढून ठेवलेल्या होत्या, म्हणजे आपल्याला सिलेबस जो दिलेला आहे आयोगाने, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, भारताचे जे नेबरहूड कंट्रीज आहेत, भारताशेजारील देश, तर त्या संदर्भात थोडीशी माहिती आपण काय करायची आपल्या नोट्समध्ये अगोदरच इन्क्लूड करून ठेवायची. इथे बघा भारत मालदीव संबंधाबद्दल इथे अधिकृत नाव वगैरे ह्या सगळी ही काही जी इन्फॉर्मेशन आहे ना, ही मी नोट्समध्ये छोटेशा अशा नोट्स तयार केलेल्या होत्या आणि तिथेही लिहून ठेवलेली होती. म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण वाचत असतो, जेव्हा ब्रेनस्टॉर्मिंग करत असतो, तेव्हा आपण जे वाचलेलं असतो म्हणजे ह्याच गोष्टी आपल्याला सतत आठवत असतात. आणि उत्तर लेखन करताना सुद्धा ह्या गोष्टीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. ठीक आहे. अजून काय इथे बघा, मी कोणत्या अँगलनी विचार करायचा आहे, मिलिटरी, इकॉनॉमिक किंवा डिप्लोमसी संदर्भात, स्ट्रॅटेजिक, इन्स्टिट्यूशन, इन्फ्रास्ट्रक्चर, टेक्नॉलॉजी संदर्भात संबंध असतात. ह्या छोट्याशा अशा नोट्स काढून ठेवलेल्या आहेत. ठीक आहे. ह्या अशा नोट्स आहेत. मग ह्या ज्या नोट्स मी आधी तयार केल्या होत्या त्याचाच वापर मी आता उत्तर लेखनामध्ये करणार. जसं तुम्हाला म्हणलेलं आहे बघा इथं ऑपरेशन कॅक्टस म्हणा किंवा ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट म्हणा, किंवा जे काय वर्तमान मोहम्मद मोइजीन होते ते त्यावेळेस त्यांनी PMच्या शपथग्रहण समारोहामध्ये सहभाग घेतलेला होता. छोट्या गोष्टी असतात त्या आपल्या नोट्समध्ये जेव्हा करंट अफेअर्समध्ये येतात ना, त्या आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायच्या. हा थोडासा त्यांचा राजकीय इतिहास आहे, तो मी अगोदर लिहून ठेवलेला होता. अजून भारताने काय तिथं इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या संदर्भात, म्हणजे हे जे पॉईंट्स अगोदर गोळा केलेले आहेत ना नोट्समध्ये, तर त्याचाच वापर करून आपण एक छोटंसं उत्तर लिहू शकतो. ठीक आहे. आता उत्तर लेखनास सुरुवात करण्या अगोदर काय करायचं, आता आपल्याला 3 प्रश्न लिहायचे आहेत. 3 प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. पहिल्यांदा आपण काय लिहिणार आहोत, इंट्रोडक्शन असणार आहे आपली, नंतर बॉडी असणार आहे आणि कन्क्ल्युजन. आता इंट्रोडक्शन बॉडीमध्ये 3 प्रश्नांचं उत्तर असणार आहे आपल्याला. त्यासाठी 3 मुद्दे करायचे. कोणते इथे बघा केलेला आहे, मागील 3 वर्षातील प्रमुख राजकीय घडामोडी, हा एक मुद्दा. पुढच्या पॉईंटमध्ये आहे बघा, पुढचा जो मुद्दा आहे तो पुढच्या स्लाईडवरती आहे. इथे आहे भारतासाठी संभाव्य हानी धोके जे काय आहेत ते, आणि पुढचं आहे की सुचवलेल्या उपाययोजना. हे ते 3 मुद्दे आहेत. ठीक आहे. मग ही झाली आपली बॉडी. असं थोडंसं डोक्यामध्ये प्रेझेंटेशन म्हणजे एक रूपरेखा आखायची की असं इंट्रोडक्शन असणार आहे. आता इंट्रोडक्शन ही जी असणार आहे ही आपला फर्स्ट इम्प्रेशन असणार आहे. मग त्यामध्ये कशी असावी इंट्रोडक्शन, छोटीशी असावी, जवळपास ती किती 25 ते 30 शब्द डिवाईड करायचे. कशासाठी, इंट्रोडक्शनसाठी. आणि लास्टचा जो कन्क्ल्युजनचा पार्ट असतो त्यासाठी एवढेच 25 ते 30 शब्द हे आपण ठरवून ठेवायचं. म्हणजे कसं होतं, जेव्हा आपण उत्तर लेखन करत असतो तर त्या पेजवरती किती इन्फॉर्मेशन बसते, किती शब्द बसत आहेत, तर त्याचं कॅल्क्युलेशन एक थोडाफार अंदाज येऊन जातो. ठीक आहे. हे झाल्यानंतर ना आपल्याला बॉडीमध्ये किती शब्दांनी उत्तर लिहायचं आहे त्याचा एक थोडासा आपण मोजमाप येऊन जातं. बघा आता इथं मी काय लिहिलेलं आहे, आधी उत्तर पाहूयात. सोपं सुटसुटीत असं लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे इंट्रोडक्शनमध्ये बघा, मालदीवमधील सत्ता पालट आणि इंडिया आउट मोहीम जी 2023, तसेच मालदीवमधील राजकीय तणावामुळे भारत आणि मालदीव यांच्यातील द्विपक्षीय सामरिक संबंधावर थेट परिणाम झाला आहे.
आता इथं मी काय केलेलं आहे, जी काही करंटची न्यूज होती, जी की इंडिया आउट मोहीम 2023मध्ये चालू होती, तर त्या संदर्भातला तिथली जी जास्त इन्फॉर्मेशन द्यायची नाही. जो आपला परीक्षक असणार आहे त्याला हे सगळी माहिती असणार आहे. त्यामुळे एक शब्द, आपले मोजके शब्द वापरायचे आणि त्या शब्दामधून रिप्रेझेंट करायचं. आणि आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की राजकीय घडामोडी विचारलेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्या भारताच्या ज्या काही धोरणे आहेत त्याच्यावर होत आहे, अशा टाईपमध्ये आपला प्रश्न आपला होता. पहिले डिमांड ऑफ क्वेश्चन जेव्हा वाचत असताना ते पण पाहिलेलं आहे. मग साधं सोपं लिहिलेलं आहे. किती शब्द आहेत मोजा बरं, 25 ते 30 शब्द असतील. मालदीवमधील सत्ता पालट आणि इंडिया आउट मोहीम, तसेच मालदीवमधील राजकीय तणावामुळे भारत आणि मालदीव यांच्यातील द्विपक्षीय सामरिक संबंधावर थेट परिणाम झाला आहे. इथं तुम्हाला दिसत नसेल तर मी वाचून दाखवते आहे, तिकडे फोकस करा. याची मी PDF तुम्हाला याच्यावरती टेलिग्रामवरती शेअर करेन. हे झाल्यानंतर काय करायचं, त्यानंतर बघा खाली बघा काय लिहिलं आहे. हे थोडंसं मोठंच ठेवते, पेनाने ते लिहित नाही, लक्ष ठेवा फक्त तुम्ही. मागील 3 वर्षातील प्रमुख राजकीय घडामोडी. आता आपल्याला प्रमुख राजकीय घडामोडी जेवढ्या आठवत आहेत 3 वर्षातील बघायचे आहेत बघा, जास्त नाहीत. का तिथं दशवार्षिक सुद्धा देऊ शकतात, म्हणजे जसं काय असेल, जसं रिलेशन चालू असेल तशा टाईपमध्ये तिथं दिलेलं असतं. त्याचं मी काय केलं, हेडिंग म्हणजे मुद्देसूद मांडणी संदर्भात असं लिखाण केलेलं आहे. इथं तुम्ही मॅपचा वापरसुद्धा करू शकता अजून थोडंफार. ठीक आहे. इथं सत्ता पालट आणि इंडिया आउट मोहीम आहे ते वरचं वापरलं. ठीक आहे. पुढचा मुद्दा काय केला, लष्करी कर्मचाऱ्यांची माघार, चीनचा हस्तक्षेप आणि प्रो चायना पॉलिसी, राजनैतिक तणाव आणि U-टर्न. आता हे जे आहेत ना, हे जे मुद्दे आहेत ना, हे मी माझ्या नोट्समध्ये अगोदर लिहिलेले, म्हणजे नोट्स जेव्हा मी प्रिपेअर केलेली होती अभ्यासासाठी, तर त्या नोट्सचा वापर करूनच मी हे बुलेट पॉईंट तयार केलेले आहेत. म्हणजे जी करंट न्यूज वाचलेली होती त्या संदर्भात. आता माहीत आहे की आपल्याला चीनचे आपल्याला धोरण माहीत आहे की तो बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे. तो काय करत आहे की भारताला असं साईडने असं राऊंड शेपमध्ये एक धोरण आखत आहे की भारताला कंट्रोल करण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे ऑब्वियसली प्रत्येक देशाची काही ना काहीतरी त्याच्या राष्ट्रहितासंदर्भात पॉलिसी असते. मग तसे ते धोरण आहे. पुन्हा काय असू शकतं की मालदीवने काय केलेलं होतं, मध्येच लष्करी कर्मचारी जे होते भारतातले त्यांना आपल्याला रिटर्न पाठवलेलं होतं. अजून काय होतं की तिथला जो काही ते बघा लक्षद्वीपचा जो मुद्दा होता PMचा, तर त्यामध्ये काय झालेलं होतं की तिथल्या एका पॉलिटिकल लीडरनी थोडंसं वक्तव्य केलेलं होतं भारताबद्दल. अजून काही इंडिया आउट मोहीम हे सगळं आहे. मग हेच फक्त काय केलं की हेडिंगमध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्या खाली थोडंसं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, जे की आपल्याला प्रूफ किंवा पुरावे द्यावे लागतात. तर त्या संदर्भात असं लिखाण केलेलं आहे. काय मुद्दा बघा, सत्ता पालट आणि इंडिया आउट मोहीम 2023च्या अखेरीस इब्राहिम सोलिह. आता तुम्ही म्हणाल ही नावं तुमच्या कशी पाठ झाली, तर ही मी नोट्समध्ये लिहिलेली होती. भारताशी चांगले संबंध हे सुद्धा लिहून ठेवायचे की त्या देशाचे आपले राजकीय संबंध कधी चांगले होते, कधी वाईट होते, ते सुद्धा लिहून ठेवू शकता. यांचा पराभव करून मोहम्मद मोइज्जू राष्ट्रपती बनले. त्यांनी इंडिया आउट या राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती. ठीक आहे. हे लिहिलं. अजून काय, राजकीय घडामोडीचा आपल्याला थोडासा एक ओव्हरव्ह्यू द्यायचा आहे इथे. पुढे काय, लष्करी कर्मचाऱ्यांची माघार. सत्तेवर येतात काय केलं मोइज्जू यांनी, मालदीवमधील भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना हटविण्याची मागणी केली. नंतर काय केलं, नंतर भारताच्या नागरिक तांत्रिक त्याची जागा त्या लष्कराची जागा होती ती भारतातील नागरिक तांत्रिक तज्ज्ञांनी घेतली. ठीक आहे. हे लिहिलं. पुढं काय, चीनचा हस्तक्षेप आणि प्रो चायना पॉलिसी. जे काय मालदीवचं सरकार होतं ते थोडंसं प्रो चायना झालेलं होतं. मालदीवने भारतासोबतचा जो हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करार आहे तो संपुष्टात आणलेला होता आणि चीनचा जो बेल्ट अँड रोड, तुम्ही ह्या संदर्भात व्हिडिओ पण पाहू शकता की तुम्हाला त्या अंदाज येईल की बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह किंवा मोहीम काय आहे चीनची, यामध्ये मालदीवने सहभाग घेतलेला होता. तसेच नवीन संरक्षण आणि आर्थिक करारांवर स्वाक्षरी हे सुद्धा मालदीवने केलेली होती. पुढचा मुद्दा काय की राजकीय तणाव आणि U-टर्न, जे की 2024 आणि 24-25मध्ये हे चालू होतं बघा. सुरुवातीच्या मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य आणि तेथील पर्यटनावर परिणामांमुळे मालदीव सरकार आर्थिक संकटांशी सामना करण्यासाठी पुन्हा भारताशी संबंध सुधारण्यावर त्यांनी भर दिलेला होता. त्यानंतरचं त्यांचं जे काही वागणूक होती
मालदीव सरकारची ती थोडीशी चेंज झालेली दिसते, की जसं आपल्या PM ने लक्षद्वीपमध्ये जेव्हा एंट्री केली तिथे सगळं फिरून वगैरे आले. त्यानंतर आपले जे एक्सवरतीने पोस्ट केलेलं होतं बघा, मग नंतर हळूहळू कमेंट वगैरे पडायला आले की हां तिथल्यापेक्षा आपल्या इथं बेटर आहे. म्हणजे काय की मालदीवचा जो इकॉनॉमिक सोर्स जो आहे तो मुख्यतः भारतीय पर्यटन म्हणजे भारतातले जे काही पर्यटक आहेत ते मालदीवला भेट द्यायला जातात. त्यामुळे तिथल्या लोकांचा इन्कमचा सोर्स तोच आहे की पर्यटन, आणि अर्थव्यवस्थासुद्धा तिथली पर्यटन केंद्रित आहे. त्यामुळे तिथला त्यांचा एक वीक पॉईंट असू शकतो बघा. आता प्रत्येक देशाचा असतो. मग त्याचा यूज करून किंवा ते तिथले जे राष्ट्रहित जे असेल त्या देशाचे त्यानुसार तिथले सरकार निर्णय घेतं. मग भारतामध्ये जे सरकार आहे ते भारताच्या हिशोबाने निर्णय घेणार हे प्रत्येक देशाचं ठरलेलं असतं. विदेशी संबंधासंदर्भात किंवा इंटरनॅशनल रिलेशन पाहत असताना राष्ट्रहित सर्वोपरी असते. ठीक आहे. पुढे बघा काय लिहिलेलं आहे, भारताचे संबंध सुधारण्यावर भर दिला. त्यानंतर काय केलेलं होतं त्यांनी, एक FTA म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट असते बघा. आता जी काही हे रिलेशन असतात ते हळूहळू एकानंतर एक अशा स्टेप्स असतात त्याच्या, जे द्विपक्षीय संबंध नंतर अलायन्स वगैरे अशा टाईममध्ये होत जातं ते. पुढे काय की भारतासाठी संभाव्य हानी आणि धोके लिहिलेले आहेत बघा इथं मुद्दा. थोडंसं क्लिअर दिसत नाही त्याबद्दल सॉरी. मी नेक्स्ट टाईम काय करेन व्यवस्थित असं स्कॅन करेन आणि हे लिहिलेलं तुम्हाला स्पष्ट दिसेल. आणि लिहिताना काय करायचं की मोस्टली काय करायचं, ब्ल्यू पेनऐवजी ब्लॅक पेनचा यूज करायचा. ब्लॅक पेनने काय होतं, एक ठळक अक्षर दिसतं आणि व्यवस्थित, म्हणजे तिथं जर खाडाखोड वगैरे झालेली असली तर ती सुद्धा अशी म्हणजे दिसून येत नाही. भारतासाठी संभाव्य धोके. आता भारतासाठी संभाव्य धोके कोणते कोणते आहेत जनरल आपण विचार करू काय असणार आहे. आता इथं आपला भारत आहे आणि ह्या ठिकाणी लक्षद्वीप आहे, लक्षद्वीप नाही काय मालदीव आहे. आपल्याला माहिती आहे इथून असं स्वेज नहेर आहे आणि इथून इकडं असा आंतरराष्ट्रीय व्यापार होऊन तिकडं चीनच्या इकडे जात असतो, हे आपल्याला माहिती आहे. इथं आपलं श्रीलंका दाखवूया, इथं आपल्या अंदमान निकोबार बेटे दाखवूया. म्हणजे काय की ह्याचं जे लोकेशन आहे मालदीवचं हे थोडंसं स्ट्रॅटेजिक आहे, म्हणजे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे. आता हे आपल्याला माहीत असलं पाहिजे की जेव्हा इतिहासामध्ये आपण वाचत असतो तर म्हणजे ज्यांनी हिंद महासागरावर राज्य केलेलं आहे त्यांनी भारतावर राज्य केलेलं आहे. जेव्हा आपण इतिहास वाचत असतो तर त्यावेळेस हे एक प्रकारची एक समज निर्माण होते की हिंद महासागर जो आहे तो भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला आढळून येतं. म्हणजे काय की इथं आपल्याला हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की मालदीवची लोकेशन जे आहे ते एक सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. धोके काय आहेत बघा. आता मालदीवचा आपल्याला पाहिलेलं आहे की मालदीवचा चीनकडे जो कल वाढतो आहे, म्हणजे चीनकडे प्रो चायना पॉलिसी तो वापरत आहे, जे काय त्याचे राष्ट्रपती होते त्यांनी. मग ती जी चीनची जी पॉलिसी त्यांची होती मग त्या ह्यानं काय होऊ शकतं की चीनची भारताला वेढण्याची रणनीती किंवा धोरणाला बळ देणारा ठरू शकतो त्यांचा जो निर्णय आहे तो. पुढे काय की पुढचा मुद्दा काय आहे की सागरी वर्चस्वाला तिथे धक्का बसू शकतो. जे काही सागरी वर्चस्व आहे त्याला धक्का बसू शकतो. भारताचा ऐतिहासिकदृष्ट्या हिंद महासागरात सुरक्षा पुरवठा राहिलेला आहे, परंतु मालदीवच्या निर्णयामुळे भारत चीनच्या धोरणाच्या कोंडीत पकडला जाऊ शकतो. परंतु मालदीवच्या कोंडीत पकडला जाऊ शकतो असं मी इथं लिहिलेलं आहे. तर क्लिअर व्यवस्थित मलाही दिसत नाही आहे. कर्जबाजारीपणाचा धोका. जसं मालदीव श्रीलंकेसारखा, म्हणजे श्रीलंकेमध्ये हंबनटोटाची जी काय माहिती असेल हंबनटोटाबद्दल, श्रीलंकेचं जे हंबनटोटा बेट आहे ते 100 वर्षासाठी चीनकडे गहाण ठेवलेलं आहे. चीनच्या कर्जाच्या विळख्यात सापडला तर तो भारताच्या सुरक्षेसाठी घातक ठरेल. थोडक्यात काय की जी काय प्रो चायना पॉलिसी आहे मालदीवची ती भारतासाठी खूप धोक्याची आहे, हे असं ह्याच्यातून स्पष्ट होते. फक्त त्याच पॉईंटचं काय केलं की छोट्या छोट्या वेगवेगळ्या बुलेट पॉईंटमध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. अजून काय असू शकतं, त्याची जी लोकेशन तुम्ही इथे दाखवू शकता की ही तिची जी लोकेशन आहे ती व्यापारिकदृष्ट्या जागतिक व्यापारासाठी कशी असणार आहे, एक महत्त्वाचे आहे, हे सुद्धा पण तुम्ही लिहू शकता. आता ह्याच संदर्भात ज्या काही धोके आहेत किंवा हानी आहेत याच्या संदर्भात काय करायचं की ज्या काही उपाययोजना आहेत त्या आपण लिहायच्या. म्हणजे आता काय करायचं, सागरी वर्चस्वाला धक्का पोहोचू शकतो. मग काय करायचं, जी सागरी तटबंदी आहे ती मजबूत करायची. भारताने काय करायचं, भारत काय करू शकतो उपाययोजना सुचवताना
की सागरी तटबंदी मजबूत करणे. म्हणजे काय की भारताने लक्षद्वीप लक्षद्वीप जो आहे तिथे मिनिकॉयमध्ये आपलं जे INS जटायू आहे, नौदलाचा तळ जो उभारलेला आहे त्याचा विस्तार करायचा, हे सुद्धा सांगू शकतो. आता ही न्यूज कशी आपल्याला कळते, तर ही आपल्याला करंट अफेअर्समध्ये न्यूजपेपर वाचत असतो त्यावेळेस ही समजत असते. मग त्यावेळेस ती नोट करून ठेवायची की ह्याचा वापर आपण ह्या उत्तर लेखनामध्ये इथे करू शकतो. अजून काय करू शकतो, आर्थिक मुत्सद्दीपणाचा वापर करणे. भारताने काय केले, चलन अदलाबदल म्हणजे करन्सी स्वॅप किंवा ट्रेजरी बिल जे काही इकॉनॉमिक संबंध आहेत तर त्या संदर्भात मुत्सद्दीपणा वापरू शकतो. मालदीवला आर्थिक मदत सुरू ठेवायची, हा आपला आर्थिक मुत्सद्दीपणा झाला. किंवा जो आपला पर्यटन उद्योग जो आहे ह्याचा मालदीवचा, तर त्या उद्योगावर जर भारतानं ठरवलं तर काय परिणाम होऊ शकतो हे सुद्धा त्यांना दाखवून देऊ शकतो. अशा टाईपमध्येही आर्थिक मुत्सद्दीपणाचा वापर करू शकतो. ही झाली उपाययोजना. अजून काय की पायाभूत सुविधांचा वेगाने विकास व मालदीव जनतेच्या मानसिकतेत बदल करणे. अजून काय असू शकतं, आता कोणताही देश बघा, आता जनरली हे देश बघा जे आपले भारताच्या शेजारचे देश आहेत, आता ह्या देशांचं जे काही पॉलिटिक्स असणार आहे ते आणि बाकीचे बाहेरचे देश आहेत, USA म्हणा किंवा रूस किंवा ह्या साईडचे म्हणजे भारताला सीमेजवळ जे नसणारे जे देश आहेत त्यांचं पॉलिटिक्स आणि ह्याचं सीमेरेषेलगतचे जे देश असतात त्यांचं पॉलिटिक्स ह्यामध्ये फरक पडताना म्हणजे जमीन आसमानाचा फरक असतो. म्हणजे इम्पॅक्ट पडताना बघा, जे आपल्याला न्यूज माहीत असेल नेपाळची जी की काली नदी जी होती तर त्या संदर्भात न्यूज होती की त्यांनी त्या मॅपमध्ये भारताचा काही भाग सुद्धा त्यांच्या मॅपमध्ये दाखवलेला होता, म्हणजे त्यांचा स्वतःचा आहे असा म्हणून दाखवलेलं होतं नेपाळ सरकारने. मग हे सगळं पॉलिटिक्स जे आहे त्याचा परिणाम आपल्या भारताच्या ज्या पॉलिटिक्स आहे किंवा भारताचं जे सुरक्षा यंत्रणा आहे त्यावरती सुद्धा पडत असतो. मग असं रिलेशन म्हणजे जे की भारताने शेजारी देशांशी संबंध म्हणजे रिलेशन ठेवताना असा राजकीय तिथला जो प्रभाव आहे त्या संदर्भात जास्त न ठेवता जर त्यांनी तिथल्या जनतेच्या मनामध्ये भारताविषयी जर विश्वास निर्माण केला तर ते धोरण अधिक फायदेशीर ठरेल. मग आता त्यासाठी काय करू शकतो, तर जे आता मी ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट जो तिथं आपल्या मालदीवमध्ये तयार करायचा चाललेला आहे, भारत तिथं सपोर्ट करत आहे त्यांना. तर त्याच्यावरती काय करायचं, तो जो प्रोजेक्ट आहे तो फास्ट म्हणजे वेळेमध्ये पूर्ण करून भारताविषयी त्या तेथील जनतेमध्ये विश्वास निर्माण करायचा. जसं की आता बघा आपण मेट्रो आणतो, जपानची मेट्रो, म्हणजे आपला पीपलमध्ये कसं आपल्या भारताच्या लोकांमध्ये की जपानविषयी जरा सॉफ्ट पॉवर म्हणजे सॉफ्ट फिलिंग येते, ठीक आहे, की हा देश बाबा चांगला आहे, मदत करतो, असं करतो. मग असे जे मानसिकतेत बदल आहे तिथल्या जनतेच्या, मग अशा टाईपमध्ये आपण उपाययोजना राबवू शकतो. अजून काय की सॉफ्ट पॉवरचा वापर आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी. आता आपल्याला माहीत आहे की भारत काय करत आहे की आपलं जर UPI आहे किंवा रुपे आहे तर या धोरणाचा काय करतो आहे, एक ब्रॉड विस्तार करत आहे. तर मग त्या संदर्भात सुद्धा वापर आपण तिथं मालदीवच्या ह्याच्यामध्ये करू शकतो. आता आपल्याला माहीत आहे की आपले पर्यटक तिथे जातात, मग तिथे काय करायचं, तिथे UPI सुविधा रुपेची सुविधा तिथल्या लोकांना देऊ शकतो. त्यामुळे काय होईल की तिथलं जे राजकारण आहे त्याचा परिणाम भारतावर थेट होऊ शकणार नाही. जरी झाला तरी तिथल्या जे राजकीय लोक आहेत तर ह्या गोष्टीचा तिथले लोक त्यांच्या फायद्यासाठी वापर करून घेऊ शकणार नाहीत. अशा संदर्भात जनतेशी विश्वास निर्माण करणं ही एक बाब महत्त्वाची ठरते. अजून काय की तेथील जनतेशी आर्थिक आणि हेच लिहू शकतो, तेथील जनतेशी आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा. ठीक आहे, हे जे काय उत्तर होतं 3 प्रश्न होते आपले ते आपण इथं लिहिलेले आहेत. ह्याची PDF मी तुम्हाला टेलिग्रामला सेंड करते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. सुचवलेल्या उपाययोजना हा आपण लिहिलेला आहे. भारतासाठी संभाव्य धोके आहेत, हे बघा, भारतात संभाव्य धोके, सुचवलेल्या उपाययोजना आणि हा आपला पहिला म्हणजे हे 3 प्रश्नांची उत्तर आपण लिहिलेले आहेत. ही आपली इंट्रोडक्शन झाली. आता आपण पाहूयात कन्क्लुजनमध्ये काय लिहायचं. आपण आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की 25 ते 30 शब्दामध्ये आपली कन्क्लुजन असलं पाहिजे. आणि कन्क्लुजन काय असणार आहे की जे आपण आतापर्यंत सगळं लिहिलेलं आहे तर त्याचा एक क्रक्स असा असणार आहे की तो आपण कन्क्लुजनमध्ये लिहू शकतो. काय लिहिलेलं आहे बघा, निष्कर्षतः भारताने मालदीव सोबतचे विदेशी धोरण, कडक सुरक्षा आणि आर्थिक मदत यासह केवळ तिथल्या सरकारवर नव्हे तर काय करायचं, दीर्घकालीन लोकाभिमुख संबंधावर आधारित असायला हवेत, हे आपण निष्कर्षामध्ये लिहू शकतो. म्हणजे काय की सोपं सुटसुटीत इंट्रोडक्शन सुरुवात केली आपण,
जी काय माहिती आहे आपली त्या संदर्भात, आणि तिथून आपण हे असं उत्तर लिहिलेलं आहे. हे उत्तर लिहिलेलं आहे. निष्कर्षसुद्धा आपण थोडक्यात मोजक्या शब्दामध्ये आपल्याला जे काही शब्द वर्ड लिमिट लिहिलेलं असते त्यामध्ये आपण लिहिलेलं आहे. आता ही जी इन्फॉर्मेशन होती ही मी सगळीकडून काय केलेलं होतं, प्रश्न वाचला, जे काय अभ्यास केलेला होता ते नोट्स वाचले आणि त्याच्या संदर्भात लिहून काढली. हे बघा इथे मालदीवमध्ये सॉफ्टवेअर डायस्पोरा कल्चरल हेल्प इथे येते 2011 भारतीय सांस्कृतिक केंद्राची स्थापना. हे छोट्या छोट्या नोट्समध्ये लिहिलेले आहेत बघा. म्हणजे हे वर्ड टू वर्ड असं शॉर्टमध्ये लिहून ठेवायचं. 19 मालदीवचा सर्वोच्च पुरस्कार मोदी. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत याचा वापर आपल्याला उत्तर लेखनामध्ये करू शकतो. हां, आपण इथं कोविड-19 सुद्धा टाकू शकतो. लसी पुरवलेल्या होत्या. मालदीवमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देत आहे. आड्डू सिटी पर्यटन केंद्र उभारणी. आता तिथं ग्रेटर मालेच टाकलेलं आहे, तर तिथं आपण आड्डू सिटीचं सुद्धा टाकू शकतो. पर्यटन केंद्र उभारत आहे. मग ह्या गोष्टी तिथं ॲडिशनल करू शकतो. हे मी वापरलं आहे बघा. ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट. अजून काय की द्विपक्षीय व्यापार जो आहे. आता आपल्याला माहिती आहे आपण आपल्या शेजारी जे देश असतात तर त्यांच्याशी संबंध आपल्याला चांगले ठेवायचे असतात. म्हणजे आता साधं उदाहरण घ्या ना. आता आपल्या शेजारी जे आपली घरे असतात आपण शेजारीशी जास्त कॉन्टॅक्ट आपल्या शेजारी असतो, न की आपल्या दुसऱ्या गावातल्या किंवा दुसऱ्या एखाद्या पर्सनशी असतो. ठीक आहे. मग तिथला जो संबंध आहे शेजाऱ्याशी संबंध चांगला असणे खूप गरजेचं असतं. कारण शेजारी चांगलं म्हणजे काय म्हणतात त्याला, शेजारी चांगला असेल तर आपला त्याचा परिणाम आपल्या बाकीच्या गोष्टींवर होत असतो. अजून काय की इथे बघा मी जो का आधीचा याची मालदीवची जी काही हिस्ट्री होती ती लिहून ठेवलेली होती. ऑपरेशन कॅक्टस मालदीव संदर्भात बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे की मी प्रिलिम्समध्ये सुद्धा वाचते आणि मेन्समध्ये सुद्धा. हा मॅपसुद्धा तिथं तुम्ही टाकू शकता. इथं अरबी समुद्र आहे, लक्षद्वीप आहे, श्रीलंका इथं मालदीव आहे. इथे लिहिलेलं आहे बघा, छोटीशी इन्फॉर्मेशन दिसत आहे बघा तुम्हाला इथं. एकूण बेटे किती आहेत? 1200 बेटे आहेत. यापैकी 200 बेटावर मनुष्यवस्ती आहे. ह्या सगळ्या फॅक्ट्स डेटा ज्या असतात ना ह्या लिहून ठेवायच्या. म्हणजे त्याचा वापर आपल्याला उत्तर लेखनामध्ये होऊ शकतो. अजून काय की भारत आणि मालदीवसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित सुरुवात कधीपासून झाली? 1965ला. 1968ला. पुढचं काय हे असं पॉईंटमध्ये लिहून ठेवायचं. मग ह्याचा वापर आपण इथे असं उत्तरामध्ये करू शकतो. जास्त असे मोठे शब्द वापरायचे नाहीत की असे शब्द वापरायचे की जे परीक्षकालाही माहीत असतील आणि आपल्यालाही. म्हणजे फक्त तुम्हालाच माहीत असतील असे शब्द वापरण्याचा एक हे करायचा, म्हणजे वापरायचं नाही. आणि अजून काय सांगायचं होतं की जेव्हा तुम्ही उत्तर लेखन करत असताना आपलं मेन फोकस काय आहे? क्वालिटी आणि प्रेझेंटेशन आणि आपला टाईम. ह्या 3 गोष्टी आहेत. आपल्याला टाईम असणारे आता किती 15 मार्क्सचा प्रश्न आहे किंवा 250 शब्दाचा प्रश्न आहे, तर जास्त टाईम किती द्यायचा? 7 ते 8 मिनटं देऊ शकतो. तुमच्या ह्याने जसं तुमचं लिखाणाचा स्पीड असेल त्या ह्याने. कधी हा टाईम जास्त लागतो, कधी कमी लागतो. 250 मार्क्सचं माहिती माझं कसं पोचतं की हा फ्रंट पेज, नेक्स्ट त्याच्या बॅकचं पेज आणि दुसरा हाफ पेज, ह्या 250 शब्द माझे होऊन जातात. हे झाले वर्ड लिमिट आणि शब्दाची लिमिट. अजून काय की टाईमचं झालं, हे झालं टाईमचं. आणि आता क्वालिटी कंटेंटमध्ये काय करायचं? जे मी नोट्समध्ये लिहून ठेवलेलं होतं तशा टाईपमध्ये तुम्ही छोट्या नोट्स लिहू शकता. आता तुमच्याकडे टाईम आहे, आपले जे काय मेन्स असणार आहे ते ऑक्टोबरमध्ये असणार आहे, त्या संदर्भात थोडासा वेळ आहे. मग जास्त नका, एक 5-10 पॉईंट जरी लिहून ठेवले जे करंट आपल्या जास्त न्यूजमध्ये आहे. आता बघा ह्याचं इराण इराकचं जे काही युद्ध चालू होतं त्यामुळे काय झालं होतं, पेट्रोल वगैरे सप्लाय जो बंद होता. मग ह्या संदर्भात ज्या काय माहिती आपण वाचतो तर त्यात थोडंसं त्यामध्ये डीप जाऊन एक छोटीशी शॉर्ट नोट बनवून ठेवायची. त्यामध्ये काय होतं आपलं कंटेंट आणि क्वालिटी एनरिच होत असते. आणि प्रेझेंटेशनवरती काय करायचं? जास्त ब्लॅक पेनचा यूज करायचा आणि लिहिताना पण सुटसुटीत लिहायचं. तर इथं मला थोडंसं जास्त असं जवळ दिसत असेल, गिचमीट दिसत आहे. ठीक आहे, थोडं सुटसुटीत लिहू शकता तुम्ही. ह्या त्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे आपण आजचा सेशन घेतलेला आहे आंतरराष्ट्रीय संबंधासंदर्भात. हे जे बेसिक जे असणार आहे फाउंडेशन वगैरे जे काही इंटरनॅशनल रिलेशन संदर्भात वाचायला आपल्याला लागतं ह्याच्याबद्दल माहिती गोळा करू शकता तुम्ही.
ही एक सांगायचं होतं. हे कमेंट आणि आपण हे जे आहेत ना ह्याची एक PDF मी तुम्हाला टेलिग्रामला शेअर केलं. आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अडचणी येत आहेत तर त्या तुम्ही ते खाली कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे, थांबूयात आपण आता इथेच. थँक्यू.